घरी परतल्याच्या नंतर ब्रह्माजींना काळजी वाटू लागली, हा माझा कोण आहे? माझा पुत्र आहे, माझ्या छायेपासून उत्पन्न झालाय, आता या मुलगी कशी मिळू द्यायची? म्हणून शतरूपा आणि मनु महाराज यांच्या 3 कन्या होत्या, आकुती, देवहूती आणि प्रसूती. मनु महाराजांना सांगितलं, एक काम कर, कर्दम ऋषी सारखा पुत्र मात्र आता हिला वर भेटणं नव्हे, आता तू जा आणि तुझ्या कन्याचा विवाह कर्दमासोबत लाव. पुढे चालून मनु महाराज मात्र त्या कुटियाच्या जवळ आल्याच्या नंतर कर्दम ऋषींनी पाहिलं मनु महाराजांना, अरे आप तो राजर्षि है. राजर्षि किसको कहते हैं? जो ऋषिवत आचरण करने वाला राजा हो उसको राजर्षि कहते हैं. अरे आप तो राजर्षि है, आपका नाम तो मैंने बहुत सुना है, लेकिन इस गरीब की कुटिया में आपका क्या काम? कोई बात नहीं, आइए आइए, स्वागतम स्वागतम, आइए बैठिए. त्यावेळेस मात्र बसले, हंसू लागले. बोले हंसने का कारण? बोले आपने तो, मैंने सुना है, एक स्त्री की चाह के लिए आपने तपस्या की, एक स्त्री की कामना के लिए आपने तपस्या की. जी महाराज, कैसी स्त्री चाहते हो? बोले गृह समानशीला, गृह में दुधेनु, जो सर्व गुण संपन्न वाली हो, शीलवती हो, गृह में दुधेनु, अपने घर का ख्याल रखे, ऐसी स्त्री मुझे चाहिए. बोले मेरी एक पुत्री है जिसका नाम है देवहूति. बोले उसने भी तो बहुत सारी तपश्चर्या की है. और दूसरी बात, नारद महर्षि आके गए और मेरी बेटी के मन में न जाने तुम्हारे बारे में क्या क्या कहा कि वो तो तुमको ही अपना पति मानने लगी है. एक काम करो, मेरी बेटी से ब्याह कर लो. अच्छा आपकी बेटी? कोई बात नहीं, लेकिन मेरी एक शर्त है. बोले क्या शर्त आहे? बोले कर्दम ऋषीने सांगितलं, माझी एक शर्त आहे. काय शर्त आहे? काय अट आहे? बोले ज्या वेळेस तुमच्या मुलीला एक संतान प्राप्ती झाली त्यावेळेस मात्र मी गृहस्थीचा त्याग करेल आणि वनामध्ये जाऊन भगवंताचं भजन करेल. त्यावेळेस मात्र मनु महाराज हसू लागले. अच्छा कोई ऐसा करता है क्या? विवाह करोगे, एक संतान प्राप्त करोगे, वर में निकल जाओगे? कोई बात नहीं, तुम कहते हो ना, तुम्हारी शर्त भी मैं मान्य करता हूँ, लेकिन एक बार गृहस्थी तो बन के देखो, संसार में आकर के देखो, विवाह करके तो देखो. एक संतान नहीं महाराज, अनेक संतान उत्पन्न कर दोगे फिर भी जाने का मन नहीं करेगा. एक बार आकर के तो देखो. हंसने लगे. बोले कोई बात नहीं, आपका मन जैसा करे वैसा करो. अतो भजिष्य समय साध्वी यावत जो विप्रत्यादात्मनो में अतो धर्मान पारमहंस्या मुख्यान शुक्ल प्रोक्तान बहुमन्ये विहिस्रान. बोले मैं तो चला जाऊंगा, आपकी बेटी को आप कोई बात नहीं, हम संभाल लेंगे, आप विवाह करके तो देखो. त्यानंतर मात्र फार ब्रह्माजींच्या उपस्थितीमध्ये मनु महाराज शत्रुपा यांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी मात्र सुंदर प्रकारे सुंदर तयारी होऊन कर्दम महर्षी आणि देवहूती मैयाचा त्या ठिकाणी विवाह लावण्यात आला. पण मायबाप झालं असं, पितृभ्याम प्रस्थिते साध्वीम पती मिंगित कोविदाहा. त्या ठिकाणी आपल्या पित्याच्या घरी म्हणजे कुठे? त्या झोपडीमध्ये त्यांचं स्थान होतं ना कर्दम ऋषींचं. त्या झोपडीमध्ये कुणाला घेऊन आले? देवहूतीला घेऊन आले. आणि घेऊन आल्याबरोबर त्या ठिकाणी बसलेले होते. देवहूती मात्र एक नववधूच्या स्वरूपामध्ये होती, समोर बसलेली होती. ज्यावेळेस तिला आलेलं पाहिलं कुटियामध्ये, कोणी? कर्दम ऋषींनी देवहूतीला आलेलं पाहिलं. त्याच वेळेस मात्र तिला पाहिल्याबरोबर विचार करतायत, अरे ये कितनी सुंदर दिखती है, ये कन्या नववधू है फिर भी कितनी सुंदर दिखती है. तो मन में प्रश्न, त्यांच्या मनामध्ये विचार बघा कसे आहेत. ही नववधू जर एवढी सुंदर दिसत असेल तर हिला बनवणारा किती सुंदर असावा. तर त्याचं चिंतन करू लागले, त्या भगवंताचं नामस्मरण करू लागले. अरे देवा, एवढी सुंदर स्त्री तू या धरतीवर भूतलावर जन्माला घातली, तर तू हिला बनवणारास तर तू किती सुंदर असेल. म्हणून त्या भगवंताचं पुन्हा पुन्हा चिंतन करत त्याच ठिकाणी मात्र कर्दम ऋषींना समाधी लागली. म्हणजे जर ही स्त्री इतकी सुंदर असेल, हा जीव जर भगवंताने एवढा सुंदर निर्माण केलाय, तर त्याला बनवणारा किती सुंदर असेल. याच चिंतनामध्ये, याच भगवंताच्या ध्यानामध्ये मात्र कर्दम महर्षीला समाधी लागून गेली. आणि ती देवहूती घरामध्ये येऊन मात्र बसलेली. त्या कर्दम महर्षींची समाधी कालेन भूय साक्षामम कशिता मृतचर्या प्रेम गदगदया वाचा पीडित कृपया द्रवित. पीडाही होते की आपल्या पतिदेवाला समाधी अवस्थेतून बाहेर जागवावं, उठवावं, पण मात्र प्रेम गदगदया वाचा, वाटतंय बोलावं, पण मात्र कधीही उठवलं नाही. त्याच ठिकाणी
ती देवहूती मात्र स्वतःचं नित्य कर्म करत राहिली. पतिदेव जसे बसलेले त्याच स्वरूपामध्ये त्यांची सेवा करत राहिली, पण मात्र समाधीस्थ अवस्थेतून उठवलं नाही, जागवलं नाही. झालं असं मायबाप, कर्दम महर्षी 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, 80 वर्ष, किती 80 वर्षापर्यंत तक त्या ठिकाणी समाधीस्थ अवस्थेमध्ये होते. एक दिवस मात्र आता शरीरावर मांस राहिलेला नाहीये, हाडं मात्र राहिलेले, मांस पूर्णतः त्या ठिकाणी याच्यामध्ये झिजून गेलेलं आहे, मांस राहिलेलं नाही, हाडच दिसत आहेत किंवा थोडं थोडं कुठेतरी क्वचित मांस दिसतंय. पण मात्र ज्या वेळेस डोळे उघडल्याबरोबर कर्दम महर्षींनी समोर पाहिलं. प्रथमतः कोण दिसतंय? इकडून तिकडून जाणारी एक वृद्ध स्त्री आपल्या समोर जाते येते, सर्वत्र तिचं नित्य कर्म करते. ती स्त्री कोण असावी? समोर बघितलं, तुष्टो अमध्य तव मानवी मानदाया शुश्रूषया परमपर्याच भक्त्या. हरी ही माझी भक्ती करते, शुश्रूषया म्हणजे माझी सेवा करते, एवढी परम सेवा करते, परम भक्ती करते. यो देहिना मय मवतीना सुरुसो स्वदेहा. ही माझी कोणीतरी सुरुजन असावी, म्हणजे माझी कोणीतरी हितैषी असावी, माझी कोणीतरी असावी. कोण आहे? विचारू लागले. हे देवी, नावेक्षित समुचित क्षिपिति मदरते, आपका यहाँ रहने का अर्थ क्या है? आप कौन हो, जरा बताएंगे? आप कहीं और से आई है, मेरी किस प्रकार से यहाँ पे सेवा करी और क्यों कर रही है, इसका कुछ कारण बताएंगे? त्यावेळेस ती स्त्री, वृद्ध स्त्री, ती दुसरी कोणी नसून ती होती देवहूती. खाली बसले. महाराज, मी दुसरी कोणी नसून मी तुमची पत्नी आहे, माझं नाव देवहूती आहे. विवाह करून तुमच्या सोबत या घरामध्ये तर आले. ज्या दिवशी या घरामध्ये प्रवेश केला, मला पहिल्या तुम्ही समाधीस्थ अवस्थेमध्ये गेले. माहिती नाही काय कारण होतं, पण तेव्हापासून आतापर्यंत तुम्ही जागले नव्हते. गेल्या 80 वर्षापासून मी तुमची याच अवस्थेमध्ये सेवा करते, कधी हू शब्द बोलले नाही. आणि त्याच ठिकाणी मी तुमची पत्नी आहे हा शब्द ऐकल्याबरोबर कर्दम महर्षींना म्हटलं. मात्र एका प्रकारे आनंदही वाटत होता की एवढी भक्ती, एवढी पतिव्रता स्त्री अशी माझी सेवा केली. पण एका बाजूने दुःखही वाटत होतं की अरे, आपण तर समाधीस्थ अवस्थेमध्ये गेलो, पण ही स्त्री आपल्यासाठी या ठिकाणी आली, आपण तिच्याकडे पाहिलं सुद्धा नाही. त्याच ठिकाणी प्रिया प्रिय मन्विच्छम कर्दमो योगमस्थिता विमानम कामदम क्षम्मत. तर हे चिरात त्या प्रिया प्रिय मन्विच्छन म्हणजे आपल्या प्रियतमेची प्रिय इच्छा जाणून, मनामध्ये इच्छा जाणून घेतली की हिची काय इच्छा आहे. आणि त्याच ठिकाणी मात्र स्वयं एक विमानम कामगम क्षम्मत, स्वतःच्या कामना पूर्ण करणारा विमान कर्दम महर्षींनी बोलवलं, तयार केलं. आणि त्याच ठिकाणी मात्र अनेक दासदासिया होत्या, त्यांना बोलवलं. एक काम करा, इकडे या. आणि ही माझी जी पत्नी आहे ना, कोण? देवहूती. ही आता वृद्ध झालेली आहे, पण तरी हिला पुन्हा तरुणावस्थेला आपल्याला आणायचंय. तिथे बिंदुक सरोवर आहे. हे बिंदुक सरोवर कशापासून तयार झालं? भगवंताच्या अश्रुधाराने तयार झालेलं. हे बिंदू सरोवरामध्ये हिला न्या आणि त्या ठिकाणी हिला काय करा, स्नान घाला. दोघंही पती पत्नी कर्दम महर्षी देवहूती त्या ठिकाणी गेले. आणि तिथे गेल्याच्या नंतर इदम शुक्ल कृतम तीर्थमाशिनाम यापकम नृणाम, दोघांनी त्या ठिकाणी मात्र स्नान क्रिया कर्म केलं. आणि तिथून जसे निघाले, वृद्ध अवस्था त्याच ठिकाणी त्यागून दिली आणि दोघंही पती पत्नी युवा स्वरूपाला प्राप्त होऊन तिथून निघाले. आल्याच्या नंतर बाहेर विमागम कामगम क्षत, या ठिकाणी वर्णन आले. विमानम कामगम क्षत्तस, ते स्वतःची कामना पूर्ण करणारं जे विमान होतं ना, त्या ठिकाणी मात्र दोघंही पती पत्नी बसले. देवहूती नको म्हणत होती, नाही आता नाही, राहू द्या, नाही. अरे, विवाह करून माझ्यासोबत आली, पण तुला मी कधी कोणत्या प्रकारचं सुख दिलं नाही. एक काम कर, या विमानामध्ये बस, मी तुला सर्व प्रकारचं सुख देतो. बघ, तुला सगळ्या प्रकारची भूगोल खगोल नाही ते संपूर्ण जगताची मी तुला सैर करून आणतो. बस, हे विमानामध्ये बस. दोघंही पती पत्नी त्या ठिकाणी चढले, विमानात बसले. आणि त्याच ठिकाणी मात्र संपूर्ण जगत फिरून आणलं. कुठे? वैवंशके सुरसने नंदने पुष्पभद्रके मानसे चर, संपूर्ण स्वर्ग पाताळ संपूर्ण ही पृथ्वी आहे. पृथ्वीच्या वरती 7 लोक आहेत, पृथ्वीच्या खालचे 7 लोक, अतल वितल सुतातल रसातल महातल पातल. 7 दुने
14 भुवन आणि 14 भुवनांमध्येही त्या ठिकाणी फिरून आणलं. आता मात्र ते ज्यावेळेस विमान खाली उतरलो, एक दिवस नाही, 2 दिवस नाही, हजारो वर्षापर्यंत तक ते विमान मात्र त्या ठिकाणी संपूर्णकडे फिरत होतं आणि चढताना मात्र 2च जण होते. पण ज्यावेळेस विमान खाली उतरलो, प्रेक्षयित्वा भूगोलम पत्नी यावांस संस्थिता, आपल्या पत्नीसोबत संपूर्ण भूगोल खगोल फिरले. शतम चयु शरदाहा, हजारो वर्ष 100 वर्ष त्या ठिकाणी व्यतीत झाले आणि त्या ठिकाणी खाली उतरल्याच्या नंतर कधी पतिमसा परिवृजन कदाहा, विमान खाली उतरलं ते तिथून उतरताना मात्र 11 जण उतरले. किती? 11 जण. चढताना 2 जण चढले होते, उतरताना 11 उतरले. सांगण्याचं तात्पर्य दोघं पती पत्नींसहित त्यांच्या 9 कन्या खाली उतरल्या. त्या 9 कन्या जणू काही 9 भक्ती होत्या, आपल्या नवरात्रातल्या 9 देवी होत्या. भगवंताच्या जगत जननीच्या जणू काही 9 रात्रातल्या 9 अवतारातल्या 9 देवीचे स्वरूपच होते. अशा त्या 9 कन्या खाली उतरल्या आणि त्यावेळेस मात्र पुन्हा कर्दम महर्षींना ध्यान झालं, अरे काय, ज्यावेळेस देवहूतीचे पिता आपल्याकडे तिच्या विवाहाचं आमंत्रण घेऊन आले होते, आपण काय सांगितलं होतं, माझी काय एक शर्त आहे, काय, एक संतान प्राप्त झाली की मी सगळं त्यागून निघून. अरे बापरे, मला तर 9 संतानांची प्राप्ती झाली, आता मी काय हरकत नाही, अजून वेळ गेलेली नाही, आता मात्र मी निघून जाऊ शकतो. त्यावेळेस मात्र स्वयं जसे निघू लागले, त्यावेळेस देवहूती महिने चरण पकडले, प्रभू असं मला सोडून जाता? अरे या 9 कन्यांच्या आधारे मला सोडून चालत. कन्या ही जरी लक्ष्मी असली पण ही माझ्या घरची लक्ष्मी नाहीये, ही दुसऱ्याच्या घरी जाणार, मी कोणाच्या आश्रयाने जगू? एक तर मला सोबत घेऊन जा, एक तर मला एक पुत्र देऊन जा की ज्याच्या आश्रयाने मी जीवन जगेल, पुढे मी जगू शकते, असा एक पुत्र मला तरी देऊन जा. पुन्हा पत्नीची इच्छा जाणून प्रिय मनविच्छन, प्रिय पत्नीची इच्छा जाणून पुन्हा त्या ठिकाणी भगवंताचेच स्वरूप, भगवंताने त्या ठिकाणी त्यांच्या पोटी अवतार घेतला, ते म्हणजे साक्षात कपिल देवजी भगवान होते. बोले श्री कपिल देव भगवान की.